भारत माता की काय झालं अमरावतीमध्ये आज राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती आहे आणि त्यामुळे अमरावतीचा आवाज खणखणीत असला पाहिजे। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा आज अमरावती शहर जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षाच्या पदग्रहण कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार प्रताप अडसडजी, आपले आमदार राजेश वानखेडेजी, प्रवीण तायडेजी, केवलराम काळेजी, उमेश यावलकरजी, भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि ज्यांनी माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये यशस्वी खासदार म्हणून संसदेमध्ये उत्कृष्ट कार्य केलं आणि आपल्या अमरावतीचा आवाज, विकासाचा आवाज संसदेमध्ये मांडला। या ठिकाणी असे आपल्या नवनीत राणाजी, माननीय प्रवीण पोटेजी, आपले जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखजी, जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकरजी, जिल्हाध्यक्ष नितीन धांडेजी, जयंत डेहनकरजी, किरण पातुरकरजी, रवींद्र खांडेकरजी, शिवराय कुलकर्णीजी, सिद्धार्थजी वानखेडे, चेतनजी पवार, शेखरजी भुयार, बादलजी कुलकर्णी, निवेदिताताई चौधरी, किरणताई महल्लेजी, विकासजी सुने, गोरखजी बांते, रश्मिताई जाधव, गंगाताई खारकर, राधाताई कुरील, माननीय बुरांगेताई, स्वातीताई कुलकर्णी, छायाताई अंबाळकर, या ठिकाणी उपस्थित अनुताताई राज, भाग्यश्रीताई देशमुख, ज्योतिताई वैद्य, लताताई देशमुख, ललितजी समदूरकर, सुनीलजी काळे, गजानराव देशमुख, मंगेशजी कोंडे, सदुभाऊ पुनशी, कौशिक अग्रवाल, ऋषिकेश देशमुख, अखिलजी राठी, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार माननीय बुंदिलेजी, अनेक मान्यवर नेते खाली उपस्थित आहेत। त्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही, त्यांची क्षमा मागतो, कारण मला एवढेच नाव लिहून दिले म्हणून तेवढेच वाचले। माझी काही चूक नाही, लिहून देणाऱ्याची चूक आहे, कारण अनेक मान्यवर आहेत ज्यांची नावे घेऊ शकलो नाही। आज संपूर्ण देशभर, महाराष्ट्रभर राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती उत्सव आहे आणि पुढचं संपूर्ण वर्ष हे जयंती उत्सवाचं वर्ष आहे। संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जयंती उत्सव साजरा होणार आहे। आज माननीय प्रधानमंत्री मोदीजी या जयंती उत्सवाकरता मध्य प्रदेश भोपाळमध्ये आहे, आपले मुख्यमंत्री नगरमध्ये चौंडीमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने अहिल्यानगरमध्ये चौंडीमध्ये या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आहेत। आपण बघितलं असाल संपूर्ण देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी हा निर्णय घेतला की राजमाता अहिल्यादेवी होळकरांची प्रेरणा घेऊन त्यांची राजसत्ता असताना 30 वर्ष अहिल्यादेवी होळकरांनी जनतेला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून तर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या निर्माणापर्यंत ज्या मुस्लिम राजांनी संपूर्ण देशाचे मंदिर उद्ध्वस्त केले, त्या संपूर्ण मंदिराचं पुनर्निर्माण करणाऱ्या आणि शेतकरी शेतमजुराच्या जीवनाचं कल्याण करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा संपूर्ण इतिहास
आणि त्या इतिहासाची प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं संपूर्ण जीवन कसं जगलं पाहिजे याचा आज आणि पुढचं वर्षभर आपल्या सर्वांना अहिल्यादेवी होळकरांची प्रेरणा घ्यायची आहे। आज अमरावतीमध्ये याच प्रकारचे कार्यक्रम ठेवलेत। मी आल्या या जिल्ह्यातल्या पारधी वस्त्यामध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना आणि त्यांना व्यावसायिकाकरता 3.5 कोटी रुपयाची योजना जी तयार केली होती, ज्यामध्ये महिला बचत गटांना ट्रॅक्टर असतील, पारधी समाजाच्या मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षा असतील, त्या ठिकाणी झेरॉक्स सेंटर असतील। आज पारधी समाजाच्या 54 वस्त्या ज्या अमरावतीमध्ये आहे, त्या अमरावतीमधल्या सर्व 54 वस्त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने विकासाचं मॉडेल आपण आज तयार केलं आणि आज खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आपण पारधी वस्त्यांचा विकासाचे कार्यक्रम सुरू केले आणि यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पारधी वस्त्यांना आणि 18 पगड जाती 12 बोलतेदार या वस्त्यांना आपण आयडेंटिफाय करतोय। सोबतच या ठिकाणी आज या जिल्ह्यातल्या 800 अपंगांना 3000 अपंगांची आपण त्या ठिकाणी यादी तयार केली आणि या अपंगांना एलिम्को कंपनीच्या माध्यमातून, भारत सरकारच्या माध्यमातून, भारत सरकारच्या सामाजिक मंत्रालयाच्या माध्यमातून आपण आज 800 दिव्यांगांना वेगवेगळे साहित्य म्हणजे सायकल पासून तर कानाच्या मशीन पर्यंत आणि त्यांच्या रोजगाराची योजना तयार केली। आज आम्ही 300 लोकांना वाटप केलं आणि 800 लोकांना त्या तालुक्यात आता वाटप चालू होणार आहे। दिव्यांगांना वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी साहित्य देण्याची योजना जी आज आपण सुरू केली आणि आज या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या या जयंतीच्या वर्षानिमित्त आपण अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाची रचना करतोय। मी आज जिल्हाधिकारी आणि आमदाराशी बसलो आणि त्या ठिकाणी बसताना आज या जिल्ह्यामधल्या सर्व शेतकऱ्याचे पांढर रस्ते पक्के करण्यासाठी योजना आपण तयार केली आणि सोबतच या जिल्ह्याचं जलसंधारण जेवढे नाले आहेत त्याला बोर केले पाहिजे, बोर करून जमिनीतलं पाणी जमिनीत गेलं पाहिजे, जेवढं पावसाचं पाणी आहे थांबवलं पाहिजे। जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस नदी नाल्याने वाहून जाण्यापेक्षा अमरावतीमध्ये नदी जे आपले नाले आहेत त्या नाल्याला बोर्स करून सर्व पाणी जमिनीत टाकण्याचा योजना आपण तयार केली। कारण अहिल्यादेवी होळकरजींनी, राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी जलसंधारणाचं काम केलं। त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जलसंधारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विहिरी, त्यावेळी पिण्याच्या पाण्याच्या विहिरी निर्माण केल्या आणि म्हणून आपण आज निर्णय घेतला शेतकऱ्याच्या पांढर रस्ते बांधकामाचं, नदी नाल्याचं खोलीकरण करण्याचं। जेवढे बंधारे मागच्या 30 वर्षात बांधकाम झाले ते बंधारे तुटलेले आहेत, त्या बंधाऱ्याचं पुनर्निर्माण करण्याचं। या जिल्ह्याचा पाण्याचा स्तर कमीत कमी 100 फूट वर आला पाहिजे याकरता आपण या ठिकाणी आज योजना तयार केली आणि अहिल्यादेवी होळकरांच्या या जन्म वर्षामध्ये आपल्याला या जिल्ह्याचं आरोग्य, शिक्षण, या जिल्ह्यातल्या अंगणवाड्या, या जिल्ह्यातल्या खऱ्या अर्थाने कुठलाही बालमृत्यू होऊ नये। मागच्या वेळी बघितलं असाल तुम्ही की एका मुलाला लहानशा 23 दिवसाच्या बाळाला ज्या पद्धतीने चटके दिले होते, त्याच्या हृदयाला चटके लागले होते, आपण त्या बाळाला तातडीनं नेल्सन हॉस्पिटलला नेलं, त्याचा जीव वाचला। खऱ्या अर्थाने आपल्याला या वर्षभरामध्ये समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने या ठिकाणी जिल्ह्याला, या महाराष्ट्राचा प्रथम जिल्हा आणण्याचं काम आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे, कारण त्यांच्या मामाचं गाव आहे, त्यांनी मला सांगितलं आहे की अमरावतीमध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि अमरावतीच्या विकासाकरता जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा सरकारकडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, इथल्या बसलेल्या आमदारावर आहे। आणि त्यामुळं जे काही तुम्ही आश्वासनं, नवनीत राणाईच्या निवडणुकीमध्ये आपण थोड्या वेळानं पराभव झाला, पण त्याही निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांनी जनतेला आश्वासन दिले, आपले आमदार निवडून आणताना आपण आश्वासन दिले। आता आपले 5 वर्ष आश्वासन पूर्तीचे आहे। समाजाला दिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा शब्द पूर्ण करणे ही जबाबदारी सरकारची आहे
आणि मग तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ज्याला ज्याला जे जे शब्द दिले असतील ते शब्द मला लिहून द्या. मी सांगितलंय 15 दिवसांनी मी नक्की येणार आहे, महिन्यातून 4दा येणार आहे. पण आल्यावर मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी घरी बसू नका. माझा दावा नाही की सारे प्रश्न सुटतील, पण माझा हा दावा पक्का आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आपलं सरकार हे तुम्ही दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्याकरता जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करू आणि या अमरावती जिल्ह्याला, शहराला न्याय देण्याचा प्रयत्न करू. मी या ठिकाणी डॉक्टर अनिल बोंडे त्यात गुवाहाटीमध्ये आहे, तिथे त्यांचं पावसाळ्यामध्ये विमान उडू शकलं नाही, पण मी डॉक्टर अनिल बोंडेंचं अभिनंदन करतो. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत चांगलं काम केलं आणि आपलं संघटन मजबूत करण्याकरता डॉक्टर अनिल बोंडेंनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसभा, विधानसभा जेव्हापासून डॉक्टर अनिल बोंडे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष झाले, त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम, या राज्याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे कार्यक्रम मला पक्षाने दिले ते कार्यक्रम जेव्हा जेव्हा मी डॉक्टर अनिल बोंडेला पाठवले ते संपूर्ण कार्यक्रम अनिल बोंडेंनी पूर्ण केले आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला यश मिळालं पाहिजे याकरता एक अत्यंत प्रभावीपणे काम करण्याचं काम डॉक्टर अनिल बोंडेंनी केलं. मला या ठिकाणी प्रवीण पोटेचे अभिनंदन करायचं आहे. प्रवीण पोटेंनी या ठिकाणी आपल्या कार्यकाळामध्ये आपल्या पक्षाला मजबूत करण्याकरता खऱ्या अर्थाने जीवाचं रान केलं. माझा दावा नाही की सारं बदलतं, प्रत्येकाचा कार्यकाळ असतो, प्रत्येकाचा वेळ असतो. तर मी अध्यक्ष, उद्या कोणी होणार आहे? काल माननीय आपले चंद्रकांत दादा अध्यक्ष होते, त्यापूर्वी रावसाहेब दानवे होते, त्यापूर्वी देवेंद्रजी होते, सुधीर मुनगंटीवारजी होते, मी 11वा अध्यक्ष आहे पक्षाचा उत्तमराव पाटीलजी ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासनं आपले उत्तमराव पाटीलजी पहिले अध्यक्ष होते, तेव्हापासून मी 11वा अध्यक्ष आहे राज्याचा. त्यामुळे अध्यक्ष हे 3 वर्षांनी बदलत असतात, पण पूर्व अध्यक्षांनी केलेलं काम हे पुढच्या अध्यक्षाला कामात येतं. माननीय चंद्रकांत दादांनी केलेलं काम माझ्या कामात आलं, देवेंद्रजींनी केलेलं काम त्या ठिकाणी पुढे रावसाहेब दानवेंनी नेलं, रावसाहेब दानवेजींनी केलेलं काम चंद्रकांत दादांनी पुढे नेलं, चंद्रकांत दादांनी केलेलं काम मी पुढे नेलं. शेवटी पक्ष काही एका माणसाने कधीच मोठा होत नाही. अनेक वर्ष ज्यांनी कधी पक्षाकडनं कोणती अपेक्षा केली नाही असे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. नवनीत राणाजींनी सांगितलं बरोबर आहे की आमच्यासारखे कार्यकर्ते, आमच्यासारखे नेते, आमच्यासारखे लोक या ठिकाणी आज ज्या पदावर आहोत, या अनेक वर्ष आणीबाणीच्या काळापासनं ज्यांनी या राज्यामध्ये, या देशामध्ये खस्ता काढल्या, त्यांच्या जीवावर आता आम्ही पदाधिकारी झाले आहोत, त्यांच्या जीवावर आम्ही मंत्री आहोत. आणि म्हणून या ठिकाणी प्रवीण पोटेजी आपण या ठिकाणी केलेलं काम खऱ्या अर्थाने मी आपला अभिनंदन करतो की अत्यंत चांगलं काम या शहरामध्ये करण्याचा प्रयत्न प्रवीण पोटे पाटलांनी केला. आज या ठिकाणी माझ्या समोर जेव्हा प्रश्न आला, यावेळी देवेंद्रजी, मी माननीय कोठेकरजी, उपेंद्र कोठेकरजींनी मला सूचना दिली की यावेळी अमरावती जिल्ह्याचे 2 विभाग केले पाहिजे. मेळघाट मधला अध्यक्ष या ठिकाणी मोर्शीला न्याय देऊ शकत नाही, मोर्शीचा अध्यक्ष त्या ठिकाणी दर्यापूरला न्याय देऊ शकत नाही. म्हणून आपण या जिल्ह्याचा जो भौगोलिक विस्तार आहे, या विस्ताराचा विचार करून मेळघाट जिल्हा आणि मोर्शी जिल्हा आपण या ठिकाणी केला. आणि या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण रविराज देशमुखजी यांना जबाबदारी दिली. आणि मला विश्वास आहे रविराज हा कार्यकर्ता आहे, लो प्रोफाईल कार्यकर्ता आहे, आणि पक्षाचा अध्यक्ष लो प्रोफाईलच असतो. तो जर लीडर केला तो लीडर सारखा वागतो, कार्यकर्त्यांना मग त्या ठिकाणी मागं फिरायला अर्थ. लीडर सारखा वागणारा अध्यक्ष नको, कार्यकर्ता म्हणून वागणारा अध्यक्ष पाहिजे. आणि म्हणून रविराज देशमुखाला आपण त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून संधी दिली. आणि मला विश्वास आहे की रविराज देशमुख या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगलं काम करून दाखवतील आणि एक प्रचंड भारतीय जनता पार्टीचा परिवार उंच करण्याकरता, रोज रोज वाढवण्याकरता काम करतील. तिकडे प्रभुदास भिलावेकर, केवरराम जी, ये बात सही थी कि प्रभुदास भिलावेकर जी को मेड़घाट का उस समय का चुनाव प्रमुख बना के हमने ये सोचा था कि
प्रभुदास भिलावेकर की एमएलए बनना चाहिए, चुनाव प्रमुख बनाया था, क्योंकि जिन जिन को चुनाव प्रमुख बनाया था उनको ही कहा था कि आगे की टिकट आपको लड़नी है। ये महाराष्ट्र में हमने 165 लोगों को विधानसभा इंचार्ज बनाए थे, उनको ही हमने ज्यादा से ज्यादा लोगों को टिकट दिया। 165 विधानसभा के प्रमुख बनाए थे, जो पूरे 2 साल में बीजेपी का काम आगे बढ़ाए। प्रवीण तायडे उसमें है, जिनको हमने प्रमुख बनाया था। यावलकर जी उसमें है, जिसमें हम प्रमुख बनाया था। आप भिलावेकर जी है। लेकिन हमको लगा कि प्रभुदास रुक सकते हैं, केवल राम जी को इस बार टिकट देनी चाहिए, तो केवल राम जी आमदार बने। लेकिन मुझे विश्वास है कि प्रभुदास भिलावेकर जी ने जब विधानसभा में मैंने उनका कहा, देवेंद्र जी ने उनको कहा कि भाई इस बार प्रभुदास जी आपको रुकना पड़ता है, मला माहिती आहे की जेवढा मताने केवलराम काळे निवडून आले असते तेवढ्याच मताने प्रभुदास भिलावेकरही निवडून आले असते। पण एक सच्चा कार्यकर्ता कसा असला पाहिजे? जेव्हा आम्ही केवलराम काळेला तिकीट द्यायचा विचार केला तेव्हा प्रभुदास भिलावेकरनी खुल्या मनाने सांगितलं, भैया केवलराम को टिकट दो, मुझे चुनाव प्रमुख बनाओ, मैं पूरी ईमानदारी से केवलराम काळे का काम करूंगा। और उन्होंने केवलराम जी के लिए पूरा ईमानदारी से रात दिन काम किया और हमारे पार्टी को मजबूत करने का काम किया। इकडे आपण रविराज देशमुख आणि राजेश वानखेडेचाही प्रश्न होता, पण राजेश वानखेडे इलेक्शन इंचार्ज केलं होतं। राजेश वानखेडे इलेक्शन इंचार्ज झाले होते, तेव्हाच मी रविराजला सांगितलं होतं, रविराज तुझं काय यावेळेस जमत नाही, तू फालतू गोष्टी करू नको। त्याला घरी बोलून सांगितलं होतं मी का तुला तिकीट काय मिळत नाही, राजेशला तिकीट मिळणार आहे। खरं राजेशला इलेक्शन इंचार्ज केलं होतं। इलेक्शन इंचार्ज करणे म्हणजे एक साधारण पक्षाचं काम देणे, त्याला निवडून आणण्याकरता थोडा मजबूत देणे, आणि म्हणून रविराज देशमुखालाही बोलून आम्ही समजावलं, पण रविराजनी आमचं म्हणणं ऐकलं आणि रविराजनी आपला फॉर्म विड्रॉ केला। आज दोन्ही अध्यक्ष भिलावेकर आणि रविराज हे विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला खऱ्या अर्थाने आपल्या आईसारखं मानून पक्षाला, शेवटी पक्ष आईच्या भूमिकेत आहे। पक्ष जो कार्यकर्ता आई समजतो पक्षाला, आपण सारं करतो पण आईशी बेमानी करत नाही, तसं पक्षाचा आहे। जो कार्यकर्ता अन्याय झाल्यावर पक्षाशी बेमानी करतो तो कार्यकर्ता विचाराचा नसतो, तो कार्यकर्ता विचाराचा कधीच नसतो। रविराजला तिकीट दिली नाही, भिलावेकरला तिकीट दिली नाही, तेही तेवढेच महत्त्वाचे कार्यकर्ते होते, पण दोघांनी या ठिकाणी पक्षाकरता इमानदारीने काम केलं आणि म्हणून त्यांना आज संघटनेच्या सर्वोच्च पदावर, आज मोदींचं सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजींचं सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे, आणि डबल इंजिन सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचा जिल्हाध्यक्ष असतो। आणि मग विषय आला जेव्हा नितीन धांडेंना तिकीट देण्याचा विचार, जिल्हाध्यक्ष बनवायचा विचार आला, तेव्हा देवेंद्रजी, मी, आम्ही जेव्हा सर्व लोक बसलो, कारण जेव्हा आम्ही सर्वजण बसलो तेव्हा हा विचार केला की नितीन धांडेंनी, आम्ही एक त्यांना शब्द टाकला कानावर की नितीनजी, यावेळेस आपलं सरकार नाही आहे, पण आपल्याला शिक्षक विधान परिषदेची निवडणूक लढवायला आम्हाला कोणी उमेदवार नाही आहे, तुम्ही यावेळी पक्षातर्फे, भारतीय जनता पार्टीतर्फे आणि पक्षातर्फे निवडणूक लढवता का? नितीन धांडेला आम्ही बोलवलं, त्यांनी त्यावेळी आम्हाला हो म्हटलं आणि त्यांना हे माहित होतं या निवडणुकीत नक्की पराभव होणार आहे। शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे हे नितीनलाही माहित होतं, मलाही माहित होतं, देवेंद्रजीलाही माहित होतं, पण उपेंद्र कोठेकरजींनी सांगितलं की नितीनला तिकीट द्या, जेवढे मतं भेटतील तेवढे भेटतील, नाही तर कमी भेटतील। पण त्यावेळी नितीन धांडे हा पक्षासाठी तिकीट लढला, निवडणूक हरले पण पक्षाकरता लढले, पक्षाचे आदेश देऊन त्या ठिकाणी निवडणूक लढले, म्हणून त्यांना जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज त्या ठिकाणी त्यांना आपण नेमणूक केला आहे। खऱ्या अर्थाने ह्या नियुक्त्या त्यांच्या केलेल्या कार्यावर झालेल्या आहेत। या नियुक्त्या ना बावनकुळेच्या शिफारसीनं, ना नवनीत राणाच्या शिफारसीनं, ना कोणाच्या शिफारसीनं झाल्या नाही। आपलं राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड, राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतले आणि राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाने विचार केला की उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आणि सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे।
आता या ठिकाणी संकल्प झाले की आता आपल्याला जिल्हा परिषद जिंकायचे आहे, पंचायत समिती जिंकायचे आहे, नगरपालिका नगराध्यक्ष आपले झाले पाहिजे, महानगरपालिकाचा महापौर आपला झाला पाहिजे. पण खऱ्या अर्थाने आपल्याला आता हे करायचं असेल तर या महिन्यामध्ये आपल्याला भरपूर कार्यक्रम पक्षाने दिले. येणाऱ्या 5 तारखेला पर्यावरण दिवस आहे. 5 तारखेच्या पर्यावरण दिनाच्या दिवशी आपल्याला एक पेड़ मां के नाम, आपल्या आईच्या नावाने आपल्या घरासमोर एक झाड लावायचं आहे. आपली दिवंगत आई असेल तरी आणि आई जिवंत असेल तरी एक झाड आपल्या करता विकत घ्या आई करता आणि एक घरासमोर झाड लावा. ज्या आईने आपल्याला जन्म दिला आपण एक झाड लावलं पाहिजे. याकरता आपण सर्वांनी संकल्प करायचा आहे. या अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, बूथवर असलेल्या कार्यकर्त्यांनी सर्वांना या ठिकाणी जागोजागी मोहीम राबवा. मी तिन्ही अध्यक्षांना विनंती करेल की अमरावती जिल्ह्यामध्ये एकही घर शिल्लक नसो की ज्या ठिकाणी झाड लागलं नाहीये. झाड लागेल तर आम्ही प्रशासन तुम्हाला उपलब्ध करू, लागेल तर झाडं देऊ. पण यावर्षी आपला पहिला कार्यक्रम आहे पर्यावरण दिनानिमित्त. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या जीवनामध्ये पर्यावरणामध्ये प्रचंड मोठं काम केलं 30 वर्ष आणि त्यांनी प्रत्येक वृक्षारोपणाला त्या ठिकाणी पुढे नेलं. आणि म्हणून या वर्षीचा जे 5 तारखेचा पर्यावरण दिवस आहे हा दिवस राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्त दिवस आहे. 5 जून पासून 15 ऑगस्ट पर्यंत केव्हा तरी झाड लावा. 5 जून ते 15 ऑगस्ट आणि येणाऱ्या दिवसामध्ये 9 जून पासून 25 जून पर्यंत म्हणजे आणीबाणीचा जे इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती त्या दिवसापर्यंत आपल्याला जो 50वा वर्ष आहे इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती त्याचा निषेध आपल्याला करायलाच आहे. पण 10 जून पासून तर 25 जून पर्यंत माननीय प्रधानमंत्री मोदींचे 11 वर्ष जे पूर्ण झाले. 11 वर्षापूर्वीचा भारत देश आणि आजचा भारत देश बदललेला अमरावती 11 वर्षातलं 11 वर्षापूर्वीचा एक फोटो, आत्ताचा फोटो, एक मोठं प्रदर्शन अमरावती शहरात लावायचं आहे की 11 वर्षापूर्वी अमरावतीमध्ये हे होतं, हे झालं, हे नव्हतं, हे झालं, विमानतळ आलं, जे झालं अमरावतीमध्ये त्याचा डेटा मी तुम्हाला देईल. पण एक नितीन धांडेजी आणि रविराज एक मोठी प्रदर्शनी अमरावतीमध्ये अशी लावा ज्या प्रदर्शनीमध्ये मोदीजींच्या 11 वर्षाचा कार्यकाळ या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या प्रदर्शनीच्या माध्यमातून बघितला पाहिजे. याची आपल्याला प्रदर्शनी करायची आहे. हे महिना जर या महिन्यात तुम्ही संघटनेचे कार्यक्रम योग्य पद्धतीने दिलेले, मी सर्वच कार्यक्रम सांगणार नाही, 11 कार्यक्रम आलेले आहेत. हे 11 कार्यक्रम बूथ अध्यक्षापर्यंत त्या ठिकाणी चालवले. ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आमच्या लाडक्या बहिणींनी आपण या राज्यामध्ये 1700 मेळावे घेतले. आमच्या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या सरकारचं अभिनंदन केलं. आमच्या शेतकऱ्यांनी 42 लाख शेतकऱ्यांना ज्यांना वीज बिल माफ केलं, सरकारचं आपण मेळावे घेतले, सरकारच्या अभिनंदनाचे मेळावे घेतले. येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद जिंकायच्या असतील तर आपल्याला पक्षाने दिलेला या महिन्यातले सर्व कार्यक्रम सर्व वरच्या खालच्या नेत्यांनी सर्वांनी पूर्ण करायचे आहे. जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने दिलेला कार्यक्रम पूर्ण करणार नाही, मी तिन्ही अध्यक्षाला सांगतो, ज्या नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी या महिन्यातले कार्यक्रम चुकवले, मोदींच्या 11 वर्षाचं प्रेझेंटेशन समाजापर्यंत, बूथपर्यंत, मंडळापर्यंत, मंडळात मेळावे घ्यायचे आहे, प्रत्येक मंडळामध्ये प्रदर्शनी लावायची आहे, हे सर्व कार्यक्रम करायचे आहे. हाच महिना आहे जून महिना, ज्या जून महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्ण संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर आणायची आहे, रोडवर आणायची आहे. आपण तिरंगा यात्रा केल्या बघा. तिरंगा यात्रेमध्ये आपण का तिरंगा यात्रा केल्या? तो दिवस इतका काळा दिवस होता ज्या दिवशी पाकिस्तानचे दहशतवादी आले. एका आईसमोर आपल्या मुलाचा धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या. पत्नी नवऱ्याचा बळी पत्नीसमोर घेतला, लहान मुलाच्या समोर त्याच्या वडिलाचा बळी घेतला. आणि ज्या पद्धतीचं दृश्य होतं, धर्म विचारून, नाव विचारून ज्या पद्धतीने हत्याकांड झालं, आणि बघा या हत्याकांडाचा बदला कसा झाला तुम्ही विचार करू शकता.
जेवण करायला 20 मिनिट लागतात, नाश्ता करायला 15 मिनिट लागतात. मोदीजींनी 14 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून 14 मिनिटात पाकिस्तानमध्ये घुसून 9 महत्वाचे स्थळ, ज्या स्थळावरनं इथे ऑपरेशन झालं होतं त्यांनी पहलगाममध्ये केलं. मोदीजींनी ज्यांच्या बहिणीच्या डोक्यावरचं सिंदूर ज्यांनी उद्ध्वस्त केलं, ते सिंदूर ऑपरेशन पाकिस्तानमध्ये घुसून त्या पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं. आणि म्हणून देशाची 140 कोटी जनता, महाराष्ट्राची 12 कोटी जनता मोदींच्या मागे उभी राहिली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर तिरंगा यात्रा झाल्या. आणि या तिरंगा यात्रा संपल्या नाही आहे. अजून गावोगावात आपल्याला या महिन्यामध्ये यात्रा करायची आहे. येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला तिरंगा यात्रा करायची आहे. पुढेही चालतील. मी ज्या ज्या गावात जाणार आहे त्या गावात तिरंगा यात्रा होणार आहे. मी आता पुन्हा मेळघाटमध्ये जाणार आहे परवा, पुढच्या आठवड्यामध्ये तिथेही तिरंगा यात्रा करणार आहे. नेते ज्या ज्या भागात जातील, माझी आमदारांना सूचना आहे, तुम्ही ज्या ज्या गावात जाल त्या गावात सांगून द्या मी येतो आहे, मी तिरंगा यात्रा पहिले करील, मग कार्यक्रम करील. आपल्याला पुढचा काळ तिरंगा यात्रेने करायचा आहे. आमदार तायडे गेले कुठं गावात, त्या सांगा एक 50 तिरंगे झेंडे. आज मला अभिमान आहे, लहान लहान 4थ्या वर्षाची पोरही, 4थ्या वर्गातला पोरगा तिरंगा ध्वज घेऊन बाहेर उभा आहे. ही ताकद माननीय मोदीजींनी तयार केली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला तिरंगा यात्रा करायची आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेल, प्रवीण पोटेजी, तुमचं काम संपलं नाही आहे. तुम्ही म्हणा तर मी अध्यक्षपदावरून गेलो, आता मला काय करायचं आहे. आता जरा आपल्याला सर्व निवडणुका जिंकायच्या आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये लक्ष टाकलं पाहिजे. पॉलिटिकल कार्यकर्त्यांनी शांत बसू नये. जो राजकीय कार्यकर्ता शांत बसला तो कधीच मोठा होऊ शकत नाही. नवनीत राणाचे बघा बरं, त्या कधी शांत राहतात का? त्या आपल्याला जिथं झेंडा भेटला तर झेंडा काढल्याशिवाय राहत नाही. त्या कधीच शांत राहत नाही. ते कधी हनुमान चालीसा करतील, कधी उद्धव ठाकरेच्या घरासमोर जाऊन बसतील, कधी काँग्रेसवाल्याचा कार्यक्रम करतील. पोटे असं नाही राहत, चिंता नाही करायची. त्यामुळं पोटे तुमची जबाबदारी आहे की नवनीत राणा, तुम्ही सर्व बसून आपण एक 5 लोकांची महानगरपालिकेची कोर कमिटी करू. ज्या 5 लोकांच्या कोर कमिटीने योग्य पद्धतीने निवडणुकीचं संचालन करू. प्रत्येक नगरपालिकेची 3 लोकांची संचालन समिती करू. प्रत्येक नगरपालिकेचा 3 लोकांची संचालन समिती आपण करणार. 3 पॉलिटिकल लीडरनी बसलं पाहिजे नगरपालिकेला घेऊन. जिल्हा परिषदेच्या निवडणूक करता 5 पॉलिटिकल नेत्यांनी जिल्हा परिषदचं आकलन तयार केलं पाहिजे. महानगरपालिका लढायची असेल तर 5 नेत्यांनी बसून संपूर्ण पॉलिटिकल आकलन केलं पाहिजे. आपण राजकीय कार्यकर्ते आहोत. जो जीता वो सिकंदर, बाकी सब म्हणून जीता वो सिकंदर आहे. आणि मग जिंकण्याची तयारी सुरुवात करायची आहे. बघा, भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी कमाल केली. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याकरता पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये 51.78% या भाजपाला मिळाले, पक्षाला मिळाले. 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मी 51%ची लढाई तुम्हाला सांगत होतो. मी नेहमीच्या भाषणात सांगितलं होतं, या महाराष्ट्रात 51%ची लढाई येणार आहे. सर्व शक्ती आपल्या विरुद्ध होणार आहे. सर्व शक्ती आपल्या विरुद्ध असणार आहेत. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खुणगाट बांधली होती. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खुणगाट बांधली होती. आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवार या सर्वांनी मिळून खुणगाट बांधली होती की या महाराष्ट्रामध्ये ही लढाई लढायची आहे. ही 51% मतं घेऊन लढायची आहे. आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार 51% मतांनी निवडून आलं. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्यांदा 51% मतं घेऊन महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर 14 कोटी जनतेकरता विकसित महाराष्ट्राचा संकल्प करतायत. माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला. आणि या दोनही संकल्पाला पुढे न्यायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे, आपली आहे. देवेंद्रजींची नाही आहे, मोदींची नाही, आपली जबाबदारी आहे पक्षाची. आणि म्हणून आज आपल्या सर्वांची निवडणूक आहे. 2024 नेत्यांचं वर्ष होतं, 2025 कार्यकर्त्याचं वर्ष आहे. मी आधीच सांगितलं होतं. आणि तुम्ही हे चिंता करू नका. काही एकही तिकीट नितीन धांडेच्या हाती नाही आहे, एकही तिकीट रविराज देशमुखच्या हाती नाही आहे, एकही तिकीट विलावेकरच्या हाती नाही, आणि एकही तिकीट माझ्या हाती नाही.
तिकीट मेरिटवर मिळणार आहे. जो गावात बूथवर प्रभागात जो कार्यकर्ता ज्या नेत्याचं नाव घेईन त्याला आम्ही तिकीट देणार आहोत. कोणी म्हणाल की मी बाबा आता नितीन धांडे झाले, भाऊ नितीन त्यासोबत राहणाऱ्याला एकाला तिकीट नाही मिळणार आहे, ना रविराज त्यासोबत मिळणार आहे, ना बिलावेकर तुझ्यासोबत मिळणार. कशाला अशी चिंता करता? नवनीत राणाजी देऊन द्या मला एक तिकीट नाही होणार असं, बावनकुळे द्या मला तिकीट नाही होणार असं. कुणाच्या ते तिकीट नाही आहे. राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड आहे, राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये जे आपल्या सर्वेक्षणामध्ये जो कार्यकर्ता हा 51% दिसेल, जो कार्यकर्ता जी कार्यकर्ती 51% मतावर दिसेल त्या कार्यकर्त्याला बावनकुळेकडे नवनीत राणाजीकडे कोणाकडे जायची गरज नाही, घर बसल्या तिकीट मिळणार आहे. काही काळजी करू नका. तुमचं मूल्यमापन तुमच्या वार्डात होणार आहे, तुमचं मूल्यमापन तुमच्या वार्डात होणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मूल्यमापन करताना सर्वात महत्वाचं काय तर भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संघटनेचे कामं ज्या कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने केले असेल ते सर्वात मोठं मेरिट आहे, पॅरामीटर आहे, सर्वात मोठं पॅरामीटर आहे. मी आज राज्याचा महसूल मंत्री काय, कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी देशाच्या नेत्यांनी ठरवलं की चंद्रशेखर बावनकुळेंनी किमान 4 गोष्टी केल्या, मग राज्याचा महसूल मंत्री केला पक्षाने. देवेंद्रजी मुख्यमंत्री काय झाले? देवेंद्र यासारखा लोकनेता महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करू शकतो हा कॉन्फिडन्स माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीला आहे. म्हणून देशाचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे. हा नेता कधीही कार्यकर्ते आणि जनतेच्या मनाने होतो. आणि म्हणून आजपासून तुम्ही कोणाच्याही मागे फिरू नका. आपापल्या वार्डामध्ये जा, आपापल्या प्रभागात जा, जनतेशी भेटा. जनतेसाठी जेव्हा आम्ही जाऊ एका एका प्रभागात सर्वे करू, त्या सर्वेमधनं आलं पाहिजे यांना तिकीट द्या. मग त्याची तिकीट कोणी कापू शकत नाही, कोणीच कापू शकत नाही, मी कापू शकणार नाही. यावेळी सर्व तिकीट मेरिटवर मिळणार आहे आणि जो जिता त्यालाच तिकीट मिळणार आहे. 51% मतदाराला तिकीट मिळणार आहे. आणि यावेळी आम्ही कुठलीही रिस्क घेणार नाही. कोणी किती प्रेशर टाकलं, किती मोठ्या नेत्यांनी, म्हणजे प्रवीण तायडेनं म्हटलं भाऊ याचं जमून द्या, नाही जमत. अरुण आपला प्रताप अडसरने म्हटलं भाऊ जमून द्या, नाही जमत. बावनकुळेला म्हटलं, देवेंद्रजीला मी म्हटलं बावनकुळे माझ्या जवळचा आहे तो नाही देणार देवेंद्रजी. खरं तर कॅन्डिडेटवर निवडणूक आहे, पक्षासोबत आणि कॅन्डिडेट लागणार आहे. आणि त्यामुळं आजपासून तुम्ही जाताना रविराज देशमुखांचं, बिलावेकरचं आणि धांडेचं पदग्रहण करताना येणाऱ्या काळामध्ये प्रचंड संघटनेचं काम महिना दीड महिना करा. आणि आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, आपला महानगरपालिकेचा महापौर, खऱ्या अर्थाने महायुतीचा आपण लढणार आहोत. महायुतीमध्ये माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा ठरवतील, आपले पक्ष ठरवतील. पण तुम्ही सर्व लोकांनी आपापल्या कामात लागा. आणि 51%ची लढाई आहे, तुम्ही लिहून घ्या. 1 मताची लढाई आहे. 1 मताने नगरसेवक पराभूत होईल, 1 मताने जिल्हा परिषद जाईल, 1 मताने पंचायत समिती जाईल. उद्या तुम्हाला वाटेल मी 1 मत जर मिळवलं असतं तर माझा पराभव झाला नसता. निवडणूक 1 मताची आहे, निवडणूक 51%ची आहे. आणि त्यामुळे सर्वांनी विचार करून जा की 1% आणि 51%, 1 मत आणि 51%. म्हणजे 1 मत माझ्यापासून नाराज झालं तर मी 51%ची लढाई हारल्याशिवाय राहणार नाही. कारण पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या विरुद्ध सर्व शक्ती एक होणार आहे, पुन्हा एक होणार आहे. आणि म्हणून याचपासून इथनं जा आणि महायुतीला प्रचंड मदत करा. राहिला प्रश्न बकरी ईदचा, नवनीत राणा जी, मैं आपको शब्द देता हूं कि बकरी ईद के दिन कोई भी गैया नहीं कटेगी. मैं आज ही पुलिस कमिश्नर से यहाँ से जाने के पहले मैं कमिश्नर से बात करता हूँ, माननीय मुख्यमंत्री जी से बात करता हूँ. और मैं आपको जवाब देता हूँ, मेरे में जितनी हिम्मत है, जितनी ताकत है, वो पूरी पालक मंत्री करके लगाऊंगा. गाय का बछड़ा और गैया नहीं कटेगी अमरावती में, ये आपको आश्वस्त करता हूँ. और आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की तुमच्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने
देवेंद्र फडणवीस सरकारांना करता, आपलं सरकारांना करता, मला पालकमंत्री बनवण्याकरता, इथल्या आमदारांना निवडून आणण्याकरता जे समर्थन करा आणि प्रचंड ताकद आपल्या अध्यक्षाला द्या. एक नवीन कार्यकारिणी बनेल, चांगली कार्यकारिणी, एक कार्यकारिणी सुटणार नाही. सर्व कार्यकर्त्याला चांगलं काम देऊ. आपले सर्व मंडळ अध्यक्ष नवीन आहेत, त्यालाही सहकार्य करा. आपले नवीन मंडळ अध्यक्ष, नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून आपली पार्टी 51% आपण अमरावतीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. ही जबाबदारी मी घेतो. पालकमंत्री माझी जबाबदारी आहे तुमच्या मागे ताकद उभी करण्याची, तुम्हाला शक्ती देण्याची. जेवढी ताकद सरकारची आहे तेवढी पूर्ण ताकद पालकमंत्री म्हणून आपल्या पाठीशी मी उभा करील, एवढंच वचन देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या या ऊर्जावान संबोधनाने कार्यकर्त्यांचा उत्साह